इस्लाम खतरे में है, एक है तो सेफ है. कोण आहे खतऱ्यामध्ये? कोणाला व्हायचंय सेफ? निवडणुका आल्या की पालिकेच्या निवडणुका असो किंवा त्या लोकसभेच्या निवडणुका असो, सगळ्या निवडणुकांमध्ये सुरू होते ती जातीचं आणि धर्माचं ध्रुवीकरण. काही पक्षांना असं वाटायला लागतं की ते विशिष्ट जात समूहाची मतं ही त्यांच्या हक्काची मतं आहेत. पण याचे फायदे आणि तोटे काय आहेत? अच्छा, या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर आपण चर्चा करणार आहोत. आणि त्याचा विषय आहे काय, भारतीय जनता पक्षाला ब्राह्मण समाज बांधवांची मतं ही हक्काची वाटतात काय? भाजप हा ब्राह्मणांची मतं गृहीत धरतो काय? तसंच MIM हा पक्ष मुस्लिमांची मते गृहीत धरतो काय? तर चला या अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नावर आज आपण चर्चा करूयात. आणि यासाठी बीड शहरातील काही बुद्धिजीवी नागरिकांना, काही वेगवेगळ्या क्षेत्रातील नागरिकांना सारांशनं निमंत्रित केलेलं आहे. ते पाहत रहा. तुमच्या सगळ्यांच्या मनातला सत्याचा अंश आणि सत्यासाठी वाटेल ती किंमत मोजायला तयार असलेला तुमचं स्वतःचं चॅनल सारांश. या विषयावरल्या चर्चेला आपण करूया सुरुवात. बीड जिल्हा नव्हे तर मराठवाड्यातील एक अत्यंत प्रसिद्ध वर्तमानपत्राच्या क्षेत्रातील नाव श्री अशोक देशमुख. अशोक देशमुख हे गेल्या 50 वर्षापासून बीडच नव्हे तर मराठवाड्याच्या राजकीय आणि सामाजिक जीवनाशी, त्यातल्या घडामोडींशी, चढउताराशी संबंधित आहेत. त्याचे ते एक महत्त्वाचे मराठवाड्यातले अभ्यासक आहेत. या विषयावर जेव्हा आम्ही त्यांच्याशी बोललो की काय ब्राह्मण बांधवांची मतं भाजपनं गृहीत धरायला पाहिजेत, यावर श्री अशोक देशमुख यांनी आपलं मत व्यक्त केलं. ब्राह्मण समाजाचा मुख्यमंत्री झाला किंवा ब्राह्मण समाजाला मानणारा पक्ष आला म्हणजे ब्राह्मणांचं कल्याण होईलच याची खात्री आपल्याला देता येत नाही. भाजपने ब्राह्मण गृहीत धरले आहेत हे मला थोडंसं पटत नाही. कारण पूर्वी काँग्रेसमध्ये आणि समाजवादी पक्षामध्ये अनेक आपल्या महाराष्ट्रामध्येच ही अफवा पसरवली गेली की भारतीय जनता पार्टी म्हणजे केवळ ब्राह्मण. आणि काही काळ तसंच होते. ब्राह्मण समाज हा मुका आहे, कुणी शिवाय दिलं तर शांतपणाने तो ऐकणार, त्याचं उत्तर कधी देणार नाही आणि आपली वाट आपण शोधित राहणार. राहिले जे ब्राह्मण गावी राहतात, आपल्या घरी राहतात, त्यांना सुद्धा आधाराची गरज आहे. मग तुम्ही ओबीसीसाठी मंडळ निर्माण करता, मराठ्यांसाठी मंडळ निर्माण करता, त्यांच्या मागण्या तुम्ही मान्य करता, त्यांचा आवाज मोठा आहे म्हणून त्यांच्या सगळ्या गोष्टी मान्य करता. मग असं ज्यांचे आवाज दबलेले आहेत त्यांच्यासाठी तुम्ही काय करता हा खरा प्रश्न आहे. ब्राह्मण समाजाच्या प्रश्नावर बोलताना अशोक देशमुख यांनी एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न उपस्थित केला. म्हणजे आता ग्रामीण भागात भिक्षुक मंडळी असायची, म्हणजे 4 गावं याच्याकडं, 4 गावं त्याच्याकडं, पूजापाठ सांगणे, हे करणे ते करणे. आज तीच मंडळीसुद्धा खेड्यातून शहराकडे आलेली आहे. कारण खेड्यामध्ये त्यांना अनेक प्रकारचा त्रास सुरू झाला आहे. त्यांच्या जमिनी कोणी ठेवल्या नाहीत, बांधकोरणे वगैरे वगैरे हे जे प्रकार आहेत खेड्यातले, त्या प्रकारचा त्यांना त्रास झाला. जातील त्या किमतीत जमिनी विकले, ते शहरात येऊन राहिले. परंतु त्यांच्याकडं ती कला असल्यामुळं भिक्षुकीची ती जगतात. आता प्रश्न असा आहे की आजपर्यंतची पिढी जगली, इथून पुढची पिढी जगणार कशी? आणि मग त्यासाठी शासनाचा आधार पाहिजे. म्हणून आज फडणवीस सरकारनं थोड्या तरी अशा पल्लवित केले आहेत वित्तीय महामंडळ स्थापन करून. बीड नव्हे तर मराठवाड्यातील प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर, आहार तज्ज्ञ, तसेच फिटनेस कोच आणि बीड शहरातील एक प्रसिद्ध बालरोग तज्ज्ञ डॉक्टर इलियास खान. इलियास खान यांच्याशी आम्ही या विषयावर चर्चा केली की काय MIM पक्षानं मुस्लिम बांधवांच्या मतांना गृहीत धरणं हे योग्य आहे की अयोग्य, यावर डॉक्टर इलियास खान यांनी सांगितलं. MIM जो है, जो कि हैदराबाद इसका जो सेंटर है, असदुद्दीन अवैसी साहब और उनके फादर जिन्होंने इसकी बुनियाद रखी है, उन्हें ऐसा लगता है कि जो मुस्लिम है ये हमारा वोट बैंक है. ये इस वजह से ये चीज़ हो रही है कि कुछ मुसलमानों को ऐसा लगता है कि हमें
जो गार्ड कर रहे हैं या गाइड भी कर रहे हैं और जो हमें मदद करने वाले हैं, ये एमआईएम हमको मदद करने जा रही है। हालांकि ये ऐसे नहीं है मुझे लगता, बल्कि ये तो एमआईएम अपने आप की खुद मदद कर रही है। मेरे बहुत ख़ास दोस्त हैं यहाँ पर एमआईएम के शफीक भाऊ, जो मेरे बहुत सारे कामों में आए हुए हैं, लेकिन मैं हमारा ये किसी से कोई ये नहीं है, बल्कि आप जो राय पूछ रहे हैं कि क्या एमआईएम को जो लगता है वो सही है कि मुस्लिम वोट बैंक ये सिर्फ एमआईएम का ही हक रखता है, तो ऐसी ये जो सोच गलत है। मुझे लगता है कि मुस्लिम भाइयों ने खुद सोचना चाहिए, खुद समझना चाहिए कि हमें हमारी तरक्की, हमारे प्रोग्रेस और हमारे बच्चों को कौन है जो मदद दे सकता है, कौन है जो प्रोग्रेस को, तरक्की को आगे ले जा सकता है, कौन है जो हमारे कामों में आ सकता है, हमारे बच्चों के, हमारे नस्ल के। ऐसे लोगों को हमने चुनना चाहिए किसी भी पार्टी के लेबल के बजाय। एजुकेशन ही सब में बड़ा ये सोर्स है जो आपको आगे चलकर स्किल्स, नॉलेज और हर फील्ड में आपके काम में आने वाली चीज है। डॉक्टर इलियास खान हे मुस्लिम समाजाच्या शिक्षणाबद्दल चिंतित आहेत, पण त्याचबरोबर एकीकडे शिक्षणावर चिंता व्यक्त करताना दुसरीकडे ते फतव्यांबद्दलही बोलले। आपके काम और आपके अच्छे बुरे वक्त में आपकी बीमारी, सीमारी, आपकी परेशानी, तंगदस्ती, आपके बच्चों की पढ़ाई के लिए और हर चीज़ के लिए जो काम में आगे बढ़कर आपकी मदद कर सके, ऐसे आदमी को चुने। अभी बहुत सारे लोग, एक बात यहाँ बोलना चाहूँगा, जैसा कि कई लोग मेरे दोस्त ऐसे मिले हैं जो अभी आने वाले कुछ इलेक्शन है कि सर फतवा कब आ रहा है आपका फतवा आएगा तो इलेक्शन, आने वाले इलेक्शन का सिनेरियो बदल जाएगा। तो मेरी ऐसी सभी लोगों से दरख्वास्त है कि हम ऐसे आदमी को चुने कि जो हमारे वक्त में समझदारी से काम ले, जो हमारे बुरे वक्त में हमारे बच्चों के लिए, हमारी बीमारी, सीमारी, पढ़ाई और हमारे मुस्तकबिल बनने के लिए हमारे काम में आए, ऐसे लोगों को चुने। जहाँ जहालत रहेगी वहाँ गुंडागर्दी भी आएगी, मारामारी भी आएगी, बदमाशी भी आएगी, चोरी चकारी भी आएगी। अगर इंसान पढ़ा लिखा है तो उसमें समझदारी आएगी और उसी के साथ साथ उसको अच्छा बुरा, चाहे वो हर चीज़, चाहे दीन हो या उससे हटकर चीज़ें, उसको समझ में आएगी। लेकिन पढ़ाई और एजुकेशन ही एक ऐसा रास्ता है जो इंसान को सुधारने का बहुत बड़ा जरिया है। भारतीय शिक्षण प्रसारक मंडळाचे मुख्य प्रशासकीय समन्वयक श्री चंद्रकांत मुळे हे बीडच्या चंपावती विद्यालय शिक्षण संस्थेचे ते सभापती देखील आहेत आणि शिक्षण क्षेत्रामध्ये त्यांचं अत्यंत रचनात्मक काम असून ते शिक्षण क्षेत्रातील एक महत्त्वाचे शैक्षणिक कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात। चंद्रकांत मुळे यांच्याशी आम्ही या विषयावर संवाद साधला। सारांशतर्फे त्यांना हा प्रश्न विचारण्यात आला की काय भारतीय जनता पक्षानं ब्राह्मण बांधवांची मतं गृहीत धरली पाहिजेत काय, यावर चंद्रकांत मुळे यांनी आपली प्रतिक्रिया दिली। तसं ब्राह्मण समाजाला भाजप हा पक्ष गृहीत धरतो हे बरोबर आहे आणि त्याचं कारणही तसं आहे। ब्राह्मण समाज हा मुळात कोणत्या पक्षाकडून कोणतीच अपेक्षा करत नाही। ब्राह्मण हा राष्ट्रप्रथम मानतो, ब्राह्मण समाज हा देशप्रथम आणि देशावर प्रेम करतो, तो पक्षाला भाजप मानतं। त्याच्यामुळे ब्राह्मण हा त्या विचारधारेने चालतो, त्याची विचारधारा आहे। ब्राह्मण समाज मेजॉरिटी संघ विचारधारेने चालतो आणि संघाची जी एक संकल्पना आहे की राष्ट्रप्रथम ही जर गृहीत धरत, त्याच्यामुळे ब्राह्मण समाजाला भाजप गृहीत धरतोच, बरोबर आहे, आणि गृहीत धरणंही काही चूक नाही। त्याचं कारण आहे की ब्राह्मण समाज स्वतःच्या कष्टातून वर आलेला आहे आणि कष्टातून जे काही मिळेल त्याच्यात ते स्वतःचं फायदा मानतात आणि कष्ट करणारा हा समाज आहे आणि ब्राह्मण समाज कधीही कोणत्या पक्षावर याच्यावर दबाव टाकत नाही, कोणतीही अपेक्षाही व्यक्त करत नाही, स्वकष्टाने उभा राहणारा हा ब्राह्मण समाज आहे। आणि त्याचं कारण आहे तसं किंवा ब्राह्मण समाजाची सत्ता नव्हती कधी, पण आता देवेंद्रजी मुख्यमंत्री आहेत आणि त्यांच्या माध्यमातून त्यांनी परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन केले आणि त्याचा फायदा गोरगरीब ब्राह्मणाला होणारच आहे निश्चित, आणि त्याच्यासाठीच परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन केले। त्याच्यामुळं ह्या महामंडळाचा तळागाळातील गरीब मुलांनाच फायदा होणार आहे। किंवा ब्राह्मण समाजा पुढचे मुख्य प्रश्न हा रोजगार, हा एक सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण सध्या रोजगार
कुठंच मिळत नाहीत आणि अडचणी आहेत. ओपनमध्ये असल्यामुळं सिलेक्शनला अडचणी येतात. तरी पण ब्राह्मण समाज हा तसा अभ्यासू समाज आहे आणि अभ्यासातून ते ब्राह्मण समाज पुढे जातात. तामीर या प्रसिद्ध उर्दू वर्तमानपत्राचे संपादक काझी मखदूम यांच्याशी आम्ही चर्चा केली. काझी मखदूम हे गेल्या 40 वर्षापासून पत्रकारितेच्या क्षेत्रामध्ये अत्यंत रचनात्मक काम करत आहेत. मुस्लिम बांधवांमध्ये ते एक विचारवंत म्हणून प्रसिद्ध आहेत. काझी मखदूम यांना आम्ही जेव्हा विचारलं की काय MIM पक्ष याने मुस्लिम बांधवांच्या मताला गृहीत धरणं आवश्यक आहे, त्यावर उत्तर देताना मखदूम म्हणाले की धर्म आणि राजकारण या 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत, त्याचं मिश्रण करणं चुकीचं आहे. याशिवाय मुस्लिम समाज हा खरोखरच एका सेक्युलर पक्षाच्या आणि व्यक्तीच्या शोधामध्ये आहे. बघूया काझी मखदूम या प्रश्नाच्या उत्तरादाखल काय बोलतात ते. साल के अपने जो पत्रकारिता के जीवन में भी देख रहा हूँ कि नगर परिषद के इलेक्शन में भी जातिवाद आ गया है. ऐसा कभी नहीं होता था. मुझे ये पहली बार आज पता चला कि भाई हिंदुओं में भी इतनी जाते हैं. मैंने समझता कि MIM सिर्फ मुसलमानों की पार्टी है. एखादा पक्ष विशिष्ट जातीच्या मतांचा हकदार असू शकतो काय, या प्रश्नाच्या उत्तरादाखल काझी मखदूम यांनी आपलं मत व्यक्त केलं. पार्टी मजहब का हकदार नहीं हो सकती क्योंकि मजहब एक अलग चीज है जिसको लोग अपने वोटिंग के इसके अंदर नहीं लेके आते. वरना हमने देखा कि कई बार फतवे निकले, कई बार ये कहा गया तो लोगों ने कुछ हद तक सुना और बड़ी हद तक जो है तो वो जो उनके समझ में आया, जो उनके लोकल प्रॉब्लम्स थे, जो उनको मैनिफेस्टो समझ में आए, वो उस तरफ गए हैं. मुसलमान आज भी ये चाहता है कि उसको कोई अच्छे सेकुलर, चाहे वो किसी भी धर्म का हो, वो उसको उसके नज़दीक जाते हैं, उसको वोट करते हैं. मुसलमानों के हद तक तो हम ये बात कर सकते हैं कि मुसलमान जातिवादी नहीं रहा है, उसने हर समाज को वोट दिया है. मुसलमानों के साथ कोई भी पार्टी रहो पिछले 70-75 साल में, उनके जो आपने खुद सच्चर कमेटी बनाई, आपने रंगनाथ कमीशन बनाया, आपने अभी अब्दुल रहमान जो बनाया, सब उसके आपको जो सिफारिशात दी गई थी, जो उन्होंने रिजल्ट आपको दिए थे, उसके मुताबिक किसी भी गवर्नमेंट ने काम नहीं किया. इसका दुख तो बहरहाल रहेगा कि किसी भी पार्टी ने उतनी ताकत से नहीं दिया हमको जो चाहिए था. मुसलमानों की साइड से बात करें, ये जो मिश्रण किया गया है ये 2014 के बाद से ज़्यादा हुआ है. जात धर्म तो हमारा कॉन्स्टिट्यूशन भी नहीं कहता है कि जात धर्म के नाम तोड़ दे. आप ये देखें कि कौन से लोग शहर का विकास अच्छी कर सकते, किसके पास एजेंडा है और किसके पास भ्रष्टाचार का लेबल नहीं लगा हुआ है. ऐसे लोगों को आप चॉइस करें. और मुश्किल ये है कि अब वोट खरीदे और बेचे जा रहे हैं जो कि ना उसकी धर्म इजाज़त देता है, मतलब ये हो रहा है कि हम अपने अपने मफाद के लिए, अपने अपने सौहार्द के लिए खुद अपने घरों में भी आग लगा रहे हैं, उसको भी जातों में तकसीम कर रहे हैं. तो ये रहा तो आगे 10 साल में फिर बहुत बड़ी नफरतें फैलने वाली है. इसको तो आपको संभालना पड़ेगा, चुनाव पैटर्न को बदलना होगा. श्री विश्वास मनसबदार, ब्राह्मण समाजातील एक ज्येष्ठ नागरिक. आम्ही त्यांच्याशी या विषयावर चर्चा केली की त्यांना आम्ही विचारलं की काय भारतीय जनता पक्ष याने ब्राह्मण समाजाची मतं, ब्राह्मण बांधवांची मतं गृहीत धरली पाहिजेत काय, काय भाजप हा ब्राह्मण समाजाचा पक्ष आहे. त्यावर त्यांनी स्पष्टपणे उत्तर दिलं की हा केवळ आहे आभास. ब्राह्मण समाजाला गृहीत धरलं किंवा नाही हा प्रश्न येतच नाही, कारण ब्राह्मण समाज सर्व पक्षाचेच आहेत. त्याच्यामुळं आतापर्यंत ब्राह्मण समाज खूप परिस्थितीने गांगरला आहे. ब्राह्मण समाजामध्ये मुली मिळत नाहीत, मुली जास्त शिकलेल्या आहेत आणि ब्राह्मण समाजाला कोणी विचारत नाही. एकदा निवडून गेल्यानंतर पुन्हा ते मागं पाहत नाही. मग याच्याकरता ब्राह्मण समाजाला भाग घेत न धरता सगळ्या पक्षांनी मिळून आमदार जर मदत केली तर सुशिक्षित जे ब्राह्मण समाजाचे विद्यार्थी आहेत किंवा आहेत त्यांना वाव मिळेल, नोकरी मिळेल. मग ब्राह्मण समाजाकरता एवढं मात्र निश्चित सांगू शकतो. हे खरं नाही, ब्राह्मण पक्षच असतो, म्हणजे मानला गेला आहे, भासवला गेला आहे. मारवाडी ब्राह्मणाचे पक्ष भासवला गेला आहे. ब्राह्मणांना जमिनी नाहीत, कोणाचे लग्न होत नाहीत, कोणाला ब्राह्मण समाजाला कोणी सरकार मदत करत नाही.
मुस्लिम बांधवांपैकी एक विचारवंत आणि उपप्राचार्य पदावरनं निवृत्त झालेले प्राध्यापक बदियुद्दीन, जे मुस्लिम समाजातील एक ज्येष्ठ नागरिकही आहेत. प्राध्यापक बदियुद्दीन यांना जेव्हा विचारण्यात आलं की काय या जातीय आणि धर्माच्या नावावर मतांचं ध्रुवीकरण करणं हे योग्य आहे की अयोग्य, तुमचं मत काय, यावर प्राध्यापक बदियुद्दीन यांनी सांगितलं की आपण एका धर्मनिरपेक्ष आणि सर्व धर्म समभाव राष्ट्रामध्ये राहतो आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे ते आपलं भारतीय संविधान. MIM पार्टी मुसलमानों की पार्टी है ऐसा नहीं है, उसमें कुछ गैर मुस्लिम भी हैं, कुछ हैं गैर मुस्लिम, मगर उनका ऐसी समझ है कि तमाम मुस्लिम हमारे हैं, जो कि इंतहाई गलत है. इससे लोगों का पोलराइजेशन होता है और इस पोलराइजेशन की वजह से हमारे में नाइत्तेफाकी बढ़ती है. आपस में जो भाईचारे का मामला है, हिंदुस्तान में जो भाईचारे का मामला है, एक ज़माने से हम मिलते जुलते रहते आ रहे हैं, लेकिन ये चंद बरसों में इसमें तफरका डाला गया है, जिसकी वजह से मुस्लिम कम्युनिटी भी ज़्यादा से ज़्यादा परेशान है. वो भी तय कर नहीं पा रहे हैं कि हम किसका साथ दें. असल में हमारे पास इख्तिदार की कमी है. इख्तिदार से मुराद लीडरशिप की कमी है. लीडरशिप जो पहले हुआ करती थी, अब वो लीडरशिप बाकी नहीं रही. सब अपने अपने गरज और मकसद के लिए काम कर रहे हैं, दूसरा कोच नहीं है इसके अंदर. और ये जो पोलराइजेशन कर रहे हैं, वो वैसे बीजेपी कुछ ऐसा पार्टी नहीं है कि वो उसमें सिर्फ गैर मुस्लिम ही है, वैसा नहीं है, उसमें मुसलमान भी हैं. मौलाना आझाद विचार मंचचे जिल्ह्याचे अध्यक्ष काझी मुजीबुर रहमान, जे शिक्षक म्हणून निवृत्त झालेले आहेत आणि सक्रियपणे ते समाजकारणामध्ये काम करतायत, त्यांना जेव्हा सारांशच्या वतीनं विचारण्यात आलं की काय MIM या पक्षानं मुस्लिम बांधवांची मतं गृहीत धरणं हे किती योग्य आहे किंवा अयोग्य आहे, यावर काझी मुजीबुर रहमान यांनी आपलं मत व्यक्त केलं. तो MIM ने हमेशा भी जो अनपढ़ मुसलमान है, जो तालीम से दूर है, ऐसे तबके का इस्तेमाल करके मुस्लिम समाज को बदनाम करने का एक काम किया है. और जो क्वालिफाइड जो मुसलमान होते हैं वो पूरी सियासत के ऊपर नज़र रखते हैं कि हमारी किसी पॉलिसी की वजह से कहीं फ़िरका परस्तों को फ़ायदा तो नहीं हो रहा है. ये एक चिंता की बात है. मित्रांनो, धर्माच्या नावानं चुली पेटून काही जण भरतात त्यांची पोटं. पण लक्षात ठेवा, धर्म देत नसतो भाकरी, धर्म नाही भागवत कोणाचीही भूक. तरीही धर्म असतो आमच्या सगळ्यांच्या जीवनाच्या केंद्रस्थानी. धर्म नसतो करत आवाहन शस्त्रांसाठी, धर्म नसतो करत तुलना माणसांमध्ये, धर्म नसतो करत तुलना गरिबी आणि श्रीमंतीमध्ये. कारण धर्म आहे शाश्वत, तो उभारलाय सत्याच्या पायावर. मानवतेची दिसता क्षणी पहाट धर्म होतो प्रसन्न, कारण धर्म आवाहन करतो मानवतेचं, सहिष्णुतेचं आणि एकमेकांवर प्रेम करण्याचं. आपण पाहत होता सारांश. जर सारांश आपल्याला आवडलं तर आपण याला जरूर सबस्क्राईब करा, याला लाईक करा, याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी आपण शेअर करा. सारांशचा हा व्हिडिओ केवळ जनमत आणि मतदान जागृतीच्या दृष्टिकोनातून तयार करण्यात आलेला हा व्हिडिओ होता. आणि मी विनंती करतो आपल्या सगळ्यांना की हा व्हिडिओ आपण जास्तीत जास्त शेअर करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ आपण घेऊन जा. नमस्कार, राम राम, जय भीम, अस्सलाम वालेकुम. मी सतीश साळुंके.